राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सन 1890 साली कुष्ठरोगी बांधवांसाठी बांधलेली हेरिटेज इमारतीला पहाटेच्या दरम्यान पहाटे 3:30च्या दरम्यान आग लागलेली आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही शेंडा पार्क येथील ही हेरिटेज इमारत पाहू शकता। याच इमारतीला पहाटे 3:30च्या दरम्यान आग लागली आणि या आगीमध्ये जे इमारतीचं वरचं रूप आहे ते पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे। दरम्यान अग्निशामक दलाच्या गाड्या पहाटेपासून 2 आल्या होत्या। त्या गाड्यांच्या माध्यमातून आग विझवण्यात आली, मात्र पुन्हा एकदा सकाळपासून आग धुमसू लागल्याने गाड्या अग्निशामक दलाची एक गाडी या ठिकाणी आली आणि आग विझवण्याचे प्रयत्न करून गेले आणि आग विझवून गेली। दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली हे जाणून घेण्यासाठी आपण इथं आलो आहोत। माझ्यासोबत काही नागरिक आहेत, या नागरिकांकडून जाणून घेऊया नेमकं ही आगीचं कारण काय होतं किंवा आग नेमकी कशामुळे लागली, काय घडलं होतं। या हेरिटेज इमारतीला आग लागलेली आहे, नेमकी कशामुळे आग लागली असेल, काय झालं असेल, नेमकं काय कारण असू शकतं। या हेरिटेजला आग लागण्याचं मागचं काय, इथं गेट व्यवस्थित नाहीत आणि टवाळखोर पोरं वगैरे इथं येऊन आज दंगामस्ती करत ड्रिंकचं प्रमाण वगैरे असण्याची शक्यता खूप दाट आहे। आणि या वास्तूत कसं ही ऐतिहासिक वास्तू जी आहे ती केशवराव भोसले झालं, त्यानंतर ही वास्तू काही वास्तू शाहू महाराजांच्या जयंत्या नष्ट करण्याच्या बऱ्याच हालचाली चालू आहेत। ही जागा मला तर अशी शंका वाटते की कोणाला तरी ही जागा काबीज करायची आहे, कारण कुष्ठरोगांची संख्या खूप कमी झालेली आहे। शाहू महाराजांनी कुष्ठरोगांसाठी ही बिल्डिंग दिली, 150 वर्षापूर्वी बिल्डिंग दिलेली, त्यातनं हे आगीचं प्रमाण वाढत आहे। आणि हे जर ऐतिहासिक वास्तूला जर अशी सारखी आग लागत असेल त्याची चौकशी झालीच पाहिजे आणि पालकमंत्र्यांनी ताबडतोब ह्याच्यावरती मीटिंग घेऊन ह्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। याबाबत कुठेतरी बाबा कुठल्या महानगरपालिका असू किंवा जिल्हा प्रशासन असू दे काही उपाययोजना केलेले, काय डागडुजी करण्याचा विचार केलेला असं तुमच्या? नाही, आमचे मित्र आहेत चाऊ ह्याचे युथचे, त्यांनी पूर्वी त्यांच्या कानावर सगळ्या अधिकाऱ्यांच्या घातलेलं, पण त्यांनी तसा काही प्रस्ताव कलेक्टरांच्याकडे किंवा पालकमंत्र्यांकडे पाठवले नाहीत। म्हणजे इथल्या अधिकाऱ्यांना त्याचं काही सोयीसुद्धा नाहीत। कोल्हापूरली एवढी चांगली वस्तू आहे त्याचं जतन करावं ह्याचं काय त्यांच्या दृष्टिकोनात काय आलेलं दिसत नाही आहे। याच्या पाठीमागे नेमकं कोण असू शकते, काय वाटतं? ह्याच्यामागं एक तर टवाळखोर पोरं तर असू शकतात किंवा जाणून बघून ज्याला जागा काबीज करायची आहे ते सुद्धा असू शकतात। माझ्यासोबत आता शाहू छत्रपती फाउंडेशनचे संचालक पत्रकार नवाब सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय ह्या घटनेचा घटनाक्रम आहे आणि काय कारण असू शकतं, काय सांगाल? वास्तूला आमच्या शाहू छत्रपती फाउंडेशनच्या वतीनं आम्ही शाहू महाराजांना वाहिलेल्या दिनदर्शिकेचं प्रकाशन दरवर्षी शाहू महाराजांच्या परिस्पर्श लाभलेल्या ठिकाणावरून करत असतो। आम्ही यावर्षीच्या आमच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन याच इमारतीत केलं होतं आतल्या बाजूला, आणि त्यावेळेला आम्ही जे जिल्हा परिषदचे आरोग्य विभागाचे अधिकारी आले होते त्यांना आम्ही सांगितलं होतं की ही इमारत अतिशय मौलिक इमारत आहे, शाहू महाराजांचा परिस्पर्श लाभला या इमारतीला आणि ही इमारत जपली जाणं गरजेचं आहे। त्या दृष्टीनं तुम्ही इथं रखवालदार ठेवा, इथं लाईटची व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था करा असं सांगितलेलं होतं, पण दुर्दैवाने त्यांच्याकडून हे झालेलं नाही आणि त्यातूनच हा प्रकार घडला आहे। त्यामुळं माझ्या मते जिल्हा परिषदचे आरोग्य विभाग याला जबाबदार आहे। कुठेतरी कोल्हापुरातली एक हेरिटेज वास्तू संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जातोय का असं वाटतंय तुम्हाला? शक्यता नाकारता येत नाही। हे बघता केशवराव भोसले नाट्यगृह आपला ते उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे आणि त्या पाठोपाठ आता ही दुसरी संरक्षित वस्तू आता अशी लयाला चाललेली आहे, हे बघता तुमचा अंदाज खरा आहे असं मला वाटतं। जगातील एकमेव राजा छत्रपती शाहू महाराज यांनी कुष्ठरोगी बांधवांच्या पुनर्वसनासाठी 550 एकर ही जागा दिलेली आहे। त्याचबरोबर 1890 साली छत्रपती शाहू महाराजांनी ही स्वतः वास्तू उभा केली। जवळजवळ आतमध्ये आपण पाहिलं असेल तर 30 खोल्या आहेत। हिची जबाबदारी जिल्हा परिषदचे आरोग्य अधिकारी यांच्यावर होती। आम्ही वेळोवेळी त्यांना सांगितलेलं आहे की बाबा ही हेरिटेजमध्ये इमारत आहे, छत्रपती शाहू महाराजांच्या पथस्पर्शानं पुनीत झालेलं आहे, ह्याचं पुनर्विकास तुम्ही केला पाहिजे। या ठिकाणी आरोग्य सहाय्यक संचालकाचं ऑफिस होतं आणि जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे काम केलेलं आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। याची सर्व जबाबदारी जिल्हा परिषदचे आरोग्य विभाग आहे त्यांच्यावर बसवावी। त्याचबरोबर कोल्हापूर महापालिकेचा अत्यंत कर्तव्यदक्ष आमचे जे फायरचे लोक येऊन काल जवळजवळ 3:30 वाजल्यापासून परत सकाळी 7 वाजता परत आता जवळजवळ 3 गाड्यांनी ही आग आटोक्यात आणलेली आहे। अत्यंत कार्यतत्पर आमच्या कोल्हापूर महापालिकेनं काम केलेलं आहे। माझी एवढीच मागणी आहे की जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांच्यावर हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कारण इथं कुष्ठरोगी बांधव 1 आणि अधिकारी आहेत 10, म्हणजे 10 जणांच्या पगारावर खर्च सुरू आहे आणि या ठिकाणी मात्र त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। त्यामुळे जिल्हा परिषदच्या आरोग्य अधिकाऱ्यांचा तसेच त्यांच्या स्टाफचा प्रथम मी निषेध इथं जाहीर निषेध करतो। त्याचबरोबर पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे की या ठिकाणी जे मोठे मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत हे कुणाच्या जागेत सुरू आहेत? ज्या छत्रपती शाहूराजांनी कुष्ठरोगी बांधव हे समाजापासून घरच्यापासून वंचित असतात त्यांच्या पोषणाची जबाबदारी ही शासनाची आहे आणि या कुष्ठरोगी बांधवांच्यामध्ये करोडो रुपयाची कामं सुरू आहेत।
चांगली गोष्ट आहे, आरोग्याची कामं आहे पण हे का दुर्लक्ष करताय, ह्या ठिकाणी का दुर्लक्ष? त्यामुळं या जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि हिची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांच्यावर बसवावी अशी या ठिकाणी मी मागणी करतो. नाही, कारण आम्हाला अद्याप समजलेलं नाही. रात्री 3 वाजता कॉल आला. पहिले आपली गाडी आली, ती विझून गेली. त्याच्यानंतर ती भिंत जुनी आणि तो पत्रा बेंड झाला आहे. मग रात्री तिथे लक्षात आलं नसेल, थोडंसं मध्ये बॉटम आहेत आणि वर जाऊन फायरिंग करण्यासाठी त्याला ते लाकडी जिना आहे तो पूर्ण जळालेला आहे. परत 7ला गाडी आली, पण थोडंसं मध्ये कुठंतरी भिंतीमध्ये लाकूड असते, ते पेटत असते, त्याच्यावर पत्रा क्रॉस असल्यामुळे पाणी जात नव्हतं. मग आता पुन्हा आम्ही कॉल आल्यावर आम्ही आलो. आता ते पूर्ण आतमध्ये डीपमध्ये फायर करून ते आता पूर्ण गार केलेलं आहे. कारण सध्या काही समजू शकलं नाही आम्हाला. रात्री किती वाजता नेमकी घटना घडली? रात्री 3 वाजता घटना घडली. हां, 3 वाजता पहिला कॉल आलेला आहे. रात्री पण विचारले, परत सकाळी पण 7 वाजता गाडी येऊन गेलेली आणि आत्ता परत आम्हाला कॉल आला ते धुमसत असल्यामुळे. पण गमत कसं आहे, रात्री का झालं नाही याचं कारण आम्ही सांगू शकत नाही, कारण की तो पत्रा आहे, पत्रा भिंतीला बेंड आहे आणि जिना जळून गेला आहे. मग रात्री त्याच्यावर चढ, ती जुनी बिल्डिंग आहे, ही कधी वर काय होऊ शकतं काय नाही. पण आता आम्ही बघितलं तर पूर्ण डीपमध्ये फायर केला आहे, तेव्हा खालून फायर केला आहे, वरनं फायर करणं शक्य नव्हतं आणि आजपर्यंत आता पूर्ण क्लोज झालं आहे. तर आपण बघू शकतो की कोल्हापुरातल्या हेरिटेज वास्तूचं योग्य प्रकारे जतन करता प्रशासनाला जतन करता येत नाही असा नागरिकांमधून रोष आहे. आणि ह्या वास्तूला देखील कुठेतरी प्रशासनच, या वास्तूला जी आग लागली त्याला कुठेतरी प्रशासनाची जबाबदारी अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. कॅमेरामॅन केतनसह मी रविराज, तारा न्यूज, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.